झलक दाखवतो काकांचं दुकानाचा. जलपरी नाही, लालपरी. लालपरी फुल ट्रॅफिक नेरळमध्ये. चला तर मित्रांनो, मी मानवी जागोरी तुमचं सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आज आहे संडे आणि आपण आता जस्ट नाश्ता वगैरे करून घेऊ. आताच उठलो. आज पण 11 वाजले उठायला. नदीवरती गेलो होतो, नदीवर मासे मारायला. तर का लेट झालं. तर कसं पहाटे 4 वाजता उठून जायला लागतं. वापस झोप पण नाही होत. रात्री 12-1 वाजता झोप पण, लवकर 4 वाजता उठायचं, झोप पण नाही म्हणून. म्हणजे कसं सकाळी चांगली झोप भेटते. आता उठलो जस्ट. आता आम्ही आता चाललो नेरळला. मला पण काय शूज घ्यायच्यात ना. आता पावसाला आला का उन्हाला काय समजतच नाही. नितीशच्या पण गाडीचं काहीतरी काम आहे. आता आम्ही दोघं जाणार आहोत नेरळला. चला तर पहिले आपण आता नाश्ता करून घेऊ. आपल्या चॅनलचे नवीन कोण असेल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत आहे मी तुमच्याबरोबर. नाश्ता झाला आहे आपल्याला मस्तपैकी. ही बघा आपली सिंदूर कुठे लपून बसली. चला आपण तर पहिले नाश्ता करून घेऊ. मस्तपैकी चपात्या आहेत, बिस्किट पुडा आणि कालाचा आहे आपला. मला कालाचा खूप आवडतो. उन्हाळ्याची सुट्टी मस्त. पुढे कुठेतरी पोरं आपली एकांत खेळताना दिसतात. आता थोड्या दिवसात त्यांची शाळा पण चालू होणार आहे. बिचारी सालाप्रमाणे रोजसारखी शाळेत जातील. कुठेतरी लास्टच होत राहिलं आहे. कुठेतरी एन्जॉय करताना दिसतो आपल्याला. चला तर मित्रांनो, आपण आता निघालो घरातून. आता जाऊन नितेशकडे बघू काय करतो तो. तशीच गाडी घेऊन जाणार आहेत आपण आता. तर नितेश भाई तर आला. चला नितेश भाई तर आला. आता आम्ही बसलो त्याच्या गाडीवरती. आम्ही चाललो नेरळला आता. कुठेतरी रस्त्याचा विकास होताना दिसतो आपल्याला मस्तपैकी. आता हा रस्ता झालेला आहे. त्या साईडचा पण रस्ता थोड्या दिवसात बघायला भेटेल. भारी वाटतो नेरळे. तिथे इथं ना जाम पहिले खड्डा व्हायचा. गाड्यांच्या हाता बरा व्हायची. इकडे काय आपल्या पुलाचं काम चालूच आहे. या वर्षी नाही होणार, पुढच्या वर्षी नक्कीच होईल असं वाटतं. 2 वर्षाचं झाला पुलाचं काम चालू आहे. नेवलीचा ब्रिज पण खूप मोठा बांधायला लावला आहे. हा जो बारका पूल आहे ना, तो वर्षातून मला वाटतं कमीत कमी 2-3 वेळा तरी पाण्याखाली जात असेल. आता मस्त मी बांधायला लावलं बघा, किती उंच आहे. तर आपण जर आला तर नेरळला पोहोचलो जस्ट. इकडं आपला साईबाबा मंदिर. इथे जाम ट्रॅफिक होते. एवढी वाट लागली ना खतरनाक. चला आम्ही तर पोहोचलो. नितेश भाईने काय इकडे गाडी लावायला लावले. आता जाऊ पावसाली चप्पल घ्यायला. पावसाली चप्पल चला तर. चला तर गाईज, आपण आता आले काकांकडे शूज घ्यायला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आलो. वर्षातून 2-3 फेऱ्या तरी होतच काकांकडे. हा काकांचा शॉप आहे. काकांचं शॉपचं नाव सांगा ना. नेरळला एकदम ॲड्रेस. बस स्टँड, मोठे बिल्डिंग. ओके. बघा कुणाला इथे शूज आवडले तर नक्कीच जाईल. इथे मस्त असं नवीन पावसाळी सीझनचे पण त्यांनी शूज आणलेले आहेत. एक झलक दाखवतो काकांचं दुकानाचा. चला आपण आता शूज घेऊ.
आता काका आपल्याला कसं दाखवतील त्याच्यावरती डिपेंड आहे. पावसाळी उन्हाळा असं वेगळं काही नाही. ते क्रॉक्स घेतलं ते पावसाळी शूज देतात. आपण नंतर चेंजच करतो ना. हे मस्त आहेत. दोन्ही 750. पॅरागॉनचा फिलर आणि दुसरा कंपनी आहे का? हे लावले सगळे वाला आलाय याला. ओके. आपण 9 नंबरचं लागेल. बघ तुला पटवतो का कलर कुठला. हां कम्फर्टेबल आहे. हा चांगला वाटतं ना. हा हा मस्त आहे कलरला. तो बघा घेऊ का आला पाहिजे. तुला बघ ना कुठला ह्यो मस्त वाटतो. मस्त आहे. कडक कलर ब्लॅक ग्रे मस्त. नाहीच तुम्ही पण या लवकरात लवकर काकांची खरेदी करून टाका. थोडा स्टॉक उरलेला आहे पावसाळ्यासाठी. बहुतेक पण यांचा माल सेल होता आणि जास्त काय जास्त दिवस राहत पण नाही. लगेच आला का लगेच संपतो. त्यामुळे तुम्हाला चांगले शूज पाहिजे नक्कीच नेरळमध्ये नेरळ रिक्षा स्टँडच्या बाजूलाच आहे हा दुकान. आणि तुम्हाला कोणी विचारलं तर सांगेलच तुम्हाला. फार जुना दुकान आहे. 25 वर्षापासून. आणि मी सुद्धा इथून कमीत कमी 5 ते 7 वर्ष झाला असेल. तर इथून मी रेग्युलर वर्षातून 2-3 वेळा शूज घेतो. सँडल असेल, शूज असेल, चप्पल असेल, काही ना काही घेतच असतो इथून. मला म्हणजे एक असा अनुभव असतो आहे की इथे चांगला माल भेटतो. एकदा चांगला माल असेल ना तर दुसरा कस्टमर पुन्हा तिथेच जाणार आहे. कारण त्याला माहिती झालं असं की इथे चांगला माल असतो. म्हणून पण माझा 5वा ते 7वा वर्ष असं नाही या बहुतेक करून पण मी इथेच आहे माझा कंटिन्यू. युट्यूबला ब्लॉग असतात ना. युट्यूबला ब्लॉग असतात ती बघा ना मानवीचं करून म्हणून सर्च करा तसे ब्लॉग म्हणजे माझा सर्व व्हिडिओ आहे. 15% पाहिजे. तर काकांनी फायनली आपल्याला शूज दिलेले आहेत मस्त व्यवस्थित रिजनेबल रेटमध्ये. मी कसं तुमचा फिक्स कस्टमर आहे ना. आता इथे झालं का दिवाळी झालं का वापस येईल. हा ब्रँडेड साई. चला तर काकांकडून शूज घेतलेले आहेत. तुम्हालाही पाहिजे असेल तर नक्कीच काकांच्या दुकानावर व्हिजिट द्या. काका आपलं दुकानाचं नाव का? साई कृपा. साई कृपा बस स्टँड मोरे फुटवेअर्स आहे. बस स्टँडच्या बाजूलाच आहे. एकदम रिक्षा स्टँडच्या बाजूलाच आहे. रिक्षा स्टँडच्या बाजूलाच आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तिकडे काकांच्या दुकान मस्त असं व्हिजिट द्या. थोडेफार बहुत कमी करतील असं पण नाही का ते सांगतील ते देतील तुम्हाला. पण नक्की तिकडे इथे व्हिजिट देऊन बघा. खूप चांगली क्वालिटी आहे इथे. चला आपण ते शूज घेतले काकांकडून. काका ऐका ना एकदा. काकांनी दिले आपल्याला मस्तपैकी दिले पण परवडलं आपल्याला. चला आता पुन्हा आपण आता भेटू काकांना दिवाळीला. उन्हाळा लागला ना का मग आता काकांच्या दुकानाला भेट देतो. पण आता भेटण्यात जातो. चला जॉबमध्ये कंटिन्यू. चला शूज तर घेतले. आता आपल्या नितेश भाईच्या गाडीचं काम करायचं आहे. त्याला गाडीला सेट करून टाकायचे आणि जे पावसाळी फुट्टा बिट्टा असतो ना लावायचे. तर आपण तुझ्या गॅरेजला जाऊ. गॅरेजला भेटतो मग तुम्हाला. आता आपण आलं फेमस समोसा खायला. माझा आवडता समोसा आहे इथे. नितेश भाई पण आहे. नितेश भाई तर खासेल ना तू नाही का ना खायला. चला दादूच्या दुकानात भेटेल. मस्तपैकी समोसा खाऊन घेऊ. तर ते बंधू भेटलेले आहेत.
चला आपण तर आता समोसा घेऊ. समोसा समोसा इथला समोसा एक समोसा एक जाऊ ना एक खायचं आम्हाला. दादूचं दुकान आहे नेरळमधला फेमस आहे. चला पहिले समोसा खाऊन घेऊ. समोसा आलाय. प्रेम बघा असं प्रेमिस करायचं. आमचे मित्र परम मित्र निलेश तरी आलेले आहेत. एकदम शाळेचा मित्र आहे बोलल्यानंतर एकदम शाळेचा मित्र आहे. खूप भारी मित्र माझा. भरपूर दिवसाने भेटला. आयचं कोदिले गावचा आता लवकर भेटत नाही. तुला भेटल्याबद्दल जरा बरा वाटला. भरपूर दिवसांनी भेटला. आमचा जगदीश मित्र कुठे? जगदीश मित्र जगदीश आहे दुकानात गेला सर. ओके त्याला सांग विचारला गुरुनी. ओके नक्कीच बाबा. थँक्यू. इथला समोसा एकदम भारी असतं. ही जर गोड चटणी टाकली ना तर समज टेस्ट आहे ना खतरनाक होते. त्यामुळे मी जर भूक नसेल ना तरी पण इथं खायला येतो. पण आवडतो मला एवढा भारी समोसा आहे. दुकान पण आपलं नुकतीच भाणी चालू केला आहे. भरपूर दिवसांनी दादूच भेटलेत. चला तर त्यांच्या दुकानावरती आलो होतो. मस्तपैकी वडा समोसा खाल्ला. त्यांचं दुकान आहे. रस्ता गेला स्टेशनला. आता आपण इकडे जायचे. नितेश भाईच्या गाडी घेऊन येतो. आपण आता गॅरेजला. नितेश भाईच्या गाडी नवीन गाडी आहे ना सीटवर लावायची इकडे. म्हणून आमच्याच भाऊजींच्या दुकानात आलं तिकडे मकरम भाऊच्या दुकानात. हा ब्लॉगमध्ये भाऊजी. इथं ना कसं मार्केट झालं ना तर ट्रॅफिक पण भरपूर लागते. एवढ्या गाड्या होतात ना. दुसरी गाडी पास व्हायला एकदम जीवाव येतो जीवाव. इथेच पाहिजे का आता लावायची तर गाडी बिडी खोलते भाऊजी. जलपरी नाही लालपरी. फुल ट्रॅफिक नेरळमध्ये. नितीश भाई पण लय खुश आहे. गोवाचा सीटला कवर कोणता पाहिजे आमच्या कलर चॉईस. ब्लॅकला ब्लॅकच घेऊ. ब्लॅकच द्या तो. हां कवर आहे. जांभर दिसणार. चला आपलं तर काम झालं. इथला नितीश भाईने काय पैसे सेंड करायला लावलेले आहेत. गाडी मस्त चकायचं घरी बघा ना. चला तर काय आपण निघालो आता नेरळमधून. आपली सर्व जी कामं होती ती करून घेतली. शूज वगैरे घेतले. घरी गेल्यानंतर तुम्हाला शूज दाखवतो कसे घेतले ते माझे. आपण आता आलो घरी. जस्ट शूज आणलं. शूज मला ती दाखवतो.
आता आपण एंटर करू. आता आपण घेतले हे शूज 4 महिने टिकलं, बाद झालं. नंतर घेऊ मग आपण दुसरं. सध्या कसं पावसाला आपल्याला ट्रेनचा प्रवास करावा लागतो ना, म्हणून चांगलं घेतलं जसं ग्रीपवाले. चला तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.